विठ्ठल कारखान्याचं. विठ्ठल कारखान्याचं. अं, आबा. आबा. बर आमच्या गावात तर 60% मतदान पडतंय विठ्ठल पार्टीला. बर बर त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही इथं. आमच्या तर अभिजाबाज आहे. बर हा आबा आहे. हा आता गावलेला अभिजाबाज आहे. अभिजिताबाद. हा कशामुळं? उसाला रेट दिलाय चांगला त्यामुळे भाव मिळायला लागले सगळ्या कारखान्याचं. बर हा. पंढरपूर तालुक्यात 8 जिल्हा परिषद 16 पंचायत समिती जागा संपूर्ण भाजपमय होणार, त्यात काही शंका घ्यायचं कारण कसलंही नाही. आबा म्हणजे कसं विधानसभेला जशी लाट होती त्यांची तशी आता पंचायत समितीला नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद वेगळं राहते. ते कसं पूर्ण शेतकरी वर्ग मतदान करणार असतो. बरोबर. हा. त्यामुळं आबाची लाट मला वाटते जरा चालणार नाही. बरोबर. ह्यावेळेस अभिजित पाटील. बर. अभिजित पाटील सगळी जरी एकत्र झाली तरी अभिजित पाटलाच वार आहे. जरी गपचूप असलं सगळं तर अभिजित पाटीलच येणार. त्यांनी जे काय उमेदवार देईल ते महागावे. कारण आमच्या गावाला आता त्यांनी 1.5 कोटी रुपये आणून दिले ते ना, म्हणजे कामं चालू केले. त्यामुळं अभिजित पाटील मला प्रबळ दावेदार होतं बर. आणि राहत बी होतो. आणि इथं काय झालं की पक्ष वाढवण्यासाठी किंवा स्वतःचा पक्ष आपल्या तालुक्यात हे मजबूत करण्यासाठी, कमळ मजबूत करण्यासाठी इथं माघार घ्यायला लागली. माघार घेतली म्हणून काही झालं नाही. उलट 1 नंबर झाले. उलट उद्या पद मिळणारच आहे. पद कुठं जाते ती? घरात पद जायती आपल्या 40 वर्षाला पद जायती ना. पण सत्तेसाठी मागे घेणं कर्तव्य आहे त्यांचं. त्यांनी घेतली माघारी. उलट अभिनंदन करतो आम्ही मालकाचं. पैसावर सगळं साहेब 8 दिवसाला पार्टी बदलते. त्यामुळं कल्याणराव काय वर्चस्व पांढऱ्यावडे तर नाही सध्या. हाय ती तशी थोडीफार पण नाही. त्यामुळे त्यांनी कितीही पार्ट्या बदल फायदा होणार नाही. काही सुद्धा फायदा होत नाही. गुपित मतदान होत असतंय. अभिजित पाटलाला वरनं प्रेशर कारखाना चालवायचा. त्यामुळे शांततेत कार्यक्रम आबा करतात. कार्यक्रम होणार 100% होणार. जाऊन आता लोकांनी अभिजित पाटलाला निवडून दिलं. मोकळी झाली. पांडुरंगला बबन दादाला एवढी माणसं ही असताना तरी अभिजित पाटलाला निवडून दिले. मग काय गाव असंच देणार आहे मग. म्हणणार भाजप पण देणार ह्याला पुन्हा एकदा आबांचं या ठिकाणी होणार. नमस्कार, महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे. दर्शको, आज आपण आलेलो आहे पांढरेवाडी या गावामध्ये. आठवडी बाजार असल्यामुळे या ठिकाणी गर्दीचा माहोल आहे. खरं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं बिगुल वाजलेलं आहे. उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. या सर्व अर्ज दाखल करण्यानंतर आता छाननी सुरू होईल. परंतु लोकांच्या मनात कुठल्या नेत्याविषयी किती प्रेम आहे आणि कुणाच्या पाड्यात मत देऊन कुठल्या नेत्याला अधिक सक्षम करणार हे या त्यांच्या मतातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार सर. नमस्ते, बोला. सर, एकंदरीत जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या निवडणुका लागलेल्या आहेत. एकंदरीत रोपळे गटात कसं वातावरण आहे? रोपळे गटात उमेदवार बघून लोक हे करते ती. कारण मागच्या वेळेस उमेदवार असं होतं की गावाकडे फिरकलंच नाही तर एकदा गेलं निवडून ते आलंच नाही तर. आणि आताच कसं उमेदवार विठ्ठल परिवार आणि पांडुरंग परिवार हे 2 परिवार आहेत. या 2 परिवाराच्या माध्यमातून आता अजून उमेदवारांनी अर्ज भरले ते त्यांची छाननी आता चालू आहे 27 तारखेपर्यंत. मग त्यातनं उमेदवार कोण आहे आणि उमेदवार बघून मतं टाकते ती. मागच्या वेळेस कसं होतं, अभिजिताबांचं वार होत होतं आणि रणजित भाया शिंदेचं बी वार वाहत होतं. पण शक्यतो आमच्या गावातनं अभिजिताबांनी लीड मिळलं आणि आबाने आमच्या गावातनं म्हणजे आघाडी घेतली होती. आता त्या क्रीजचं नाही. आता लोक उमेदवार म्हणून मतं टाकणार. कारण ही नेत्यांची निवडणूक ही कार्यकर्त्याची निवडणूक आहे. त्यामुळं कार्यकर्ता कसा आहे, त्याची कामं काय आहे ती, आणि ज्या कार्यकर्त्या उमेदवार हा विषय आहे की उमेदवाराला जर काम होत असेल, दिलेला शब्द पाळणं होत असलं तरच त्या उमेदवारानं उभं राहावं. कारण विनाकारण स्वार्थासाठी उभं राहून चालू त्याने उभाच राहून म्हणजे कोणी असना. आणि दिलेला शब्द पाळणारा उमेदवार असावा. कसं कुठल्या तरी नेत्यानं मला तिकीट दिलंय, मी उभा राहिलोय आणि मी निवडून आलोय, परत मला काही गरज नाही, परत मेन नेत्याची आपदा होते. म्हणजे एकंदरीत विधानसभेला जी क्रेज होती ती राहणार नाही. आता विधानसभेची क्रेज नाही, कारण माणसं बघून लोक मतं टाकते ती. माणसं आता अडाणी नाही ती, उमेदवार बघून मतं टाकते ती. कारण आबाची क्रेज होती आणि रणजित भाईंची बी क्रेज होती. त्यामुळं गावात आता वातावरण इकडे होतंय राजकारणा शेवटी ती. पण आता उमेदवार बघून मतं टाकते ती. कारण काय उमेदवार आबा कसं होतं, आबा बी गावात येत होतं आणि रणजित भाई शिंदे बी गावात येतो. त्यांची नावासाठी माणसं ओळखते ती नेते मंडळी. तसं आता उमेदवार कोण आहे त्याची नावच माहित नाही ती गावात. तर आता ही खाल्लं जी उमेदवार आहे ती आबांच्या किंवा शिंदे घराण्याच्या किंवा राजूबापूच्या किंवा गणेश पाटलाच्या, युवराज दादांच्या, बहिरदादांच्या, कल्याणराव काळे चर्म साहेबांच्या यांच्या जीवावर कार्यकर्ते आहेत.
काय एकंदरीत भाजप एक एक नेता एक एक कार्यकर्ता गावाला लावतो. कसं बघताय याचा फायदा होईल या निवडणुकीत? आज बरेच पक्षप्रवेश झालेले आहेत. आता पक्षप्रवेश झाला यांचा, पण कार्यकर्ते अजून काय उमेदवार ज्यांचं पक्ष नाही तर कार्यकर्ते कुठे जाते ते? कार्यकर्ते काय म्हणणार? उमेदवार कोण आहे? फायदा होईल का भाजपला की एवढे मोठे नेते इनकमिंग चालू आहे सारखं? फायदा शक्यतो कसा आहे, अं, फायदा होणार पण एवढा लेड मध्ये नाही जाणार, कारण दोन्ही बी अभिताभांचा बी गट असा सक्षम आहे आणि विठ्ठल परिवाराचा हे जे गेले चेअरमन साहेब, गणेश दादा, युवराज दादा यांचा बी गट सक्षम आहे. त्याच्यानी मी कार्यकर्ते ओळखते ते, त्यामुळं चालणार यांचं. एकंदरीत मग कल्याणराव काळे त्यांचं हे असेल, हे उमेदवारी असेल, या अनुषंगाने कसं बघताय तुम्ही या सगळ्या? पांडुरंग परिवार ऍडजस्ट करून घेईल कार्यकर्ता? नाही नाही, त्यांचं आज ठरलंय त्याचं. पांडुरंग परिवार आणि विठ्ठल परिवार आणि त्यांचं काय घटक एकमेकाला सहकार्य करणार आहेत, त्या हिशोबाने ती करणार, पण उमेदवार म्हणून मतं टाकतील लोक. पण विठ्ठल परिवार मग कसा एकत्र येणार? विठ्ठल परिवार कुठे एकत्र आहे? जे ते स्वार्थासाठी जाते ज्याच्याकडे. विठ्ठल परिवार कोण एकत्र आहे म्हणते? विठ्ठल परिवार एकत्र नाही आणि ह्यांचं फक्त उसाचं राजकारण चालू आहे. मी ह्याचा माझा ऊस आलाय, मी राजकारण करतो. आणि शेतकऱ्याला काय पाहिजे तर ऊसाचे पैसे दिले बास, ऊस गेला बास, बाकी काय. रोपवे गटात कसं आहे, म्हणजे काय काय विकास कामं झालेली आहेत? रोपळे गटात तर आमच्या पांढरेवाडीत तर आतापर्यंत जिल्हा परिषद मधनं बी काय आलं नाही आणि पंचायत समिती मधनं बी काय आलं नाही. आले ते रस्ता आले ते रस्ता आलं ती बी कुठं गेलो वाहून, पाऊस पडला ती. आणि काय सभा मंडपाला काय कुठं आला असेल काय, त्यात बी माणसं बसाय नीटकी जागा राहिली नाही, त्यात कुत्री बसते ती जाऊन. असं मंडपाची अवस्था झाली आता. आणि देवळाची निधी देऊ म्हणते ती, पण कुठं आहे निधी? मागचं जिल्हा परिषद बी कुठं नाही, पंचायत समितीचा सभापती बी कुठं नाही, त्यात सदस्य बी नाहीत. मग आता ह्या वेळेस उमेदवार कसा आहे तर त्याच्यावर डिपेंड आहे. काय आबांची क्रेज राहील ह्या इलेक्शन मध्ये? नाही, आबांची बी राहणार की, शेवटी नेता येतं, विधान परिषदेचा आमदार आहेत, कारण आमदारचा इमेज राहणार 100% राहणार. कारण गणेशदादांचं बी कार्यकर्ता येतं, आबांचं बी कार्यकर्ता येतं, युवराजदादांचं बी येतं. कारण आता आम्ही कसं आहे, आम्ही कार्यकर्ते म्हणजे सामान्य नागरिक आहे. आम्हाला कार्यकर्ते कुठल्या पार्टीचं घेणं देणं नाही. आम्हाला या पार्टीचं त्या पार्टीचं करणार, फक्त आम्ही मतदान कोणाला करणार? मोठा उमेदवार कसा आहे, स्ट्रॉंग आहे का, काम करणार असावा. नसलं तर त्यानं दिलं नाही म्हणून मी तुला खाली देत नाही म्हणून असला उमेदवार नसावा. आणि राजकारण ही असं असावं की विरोध पार्टीत गेला तरी त्याचं काम झालं पाहिजे. इथं गावात किंमत नाही, म्हणजे कोणाला नेते मंडळीला गावात कोण कोणाला विचारत नाही, जे ते स्वतः पावरीवर आहेत. आणि कसं आहे, कार्यकर्ता गावाला कोणता नेता म्हणल, नेता म्हणजे आता मीच नागरिक आहे, मी म्हणेल ह्याला मत टाकू, सगळं म्हणते ती तू टाकायचं ना, तुझी तू टाक जा, आम्हाला सांगू. आणि कोणतरी म्हणेल मी मोठा आहे, असं आहे तसं आहे, असं चालत नसतं. आणि शक्यतो एकंदरीत ही निवडणूक उमेदवार बघून होणार, उमेदवार बघून. नमस्कार काका. नमस्कार. काय एकंदरीत रोपवे गटात कसं वातावरण आहे? चांगलं आहे वातावरण. बर. भाजपला काय किती विकास कामं झाली? विकास काम माने सरने केली ती. पहिलं जिल्हा परिषद माजी सदस्य सुभाषराव माने सर, बर. त्यांनी काम केली, तर राहिली काम बीजेपीचा जो उमेदवार देतील, रणजितभाई असेल, कल्याणराव काळे साहेब असतील, गणेशदादा असतील किंवा आमचे प्रशांत मालक असतील, त्यांच्या विचाराचा उमेदवार 100% रोपले गटात निवडून येणार. मालकांच्या पार्टीत कल्याणराव काळेंची एंट्री झाली, कसं बघताय? येऊ दे की मग, चांगला आहे. लोक ऍक्सेप्ट करतील? हो, 100% करणार. कारण कल्याणराव काळे साहेबांना राष्ट्रवादीचा गड म्हणजे त्यांनी अजित पवारांचं राष्ट्रवादी याचं ते नेतृत्व करत होती. पण त्यांनी कसं तुम्ही बघताय गेल्या 2 दिवसात काय झालंय, काय त्यांच्याकडून सगळे अधिकार काढलं, आमदार अभिजितदादा पाटील यांच्याकडे सोपवल्यामुळे ती नाराज होऊन इकडं भाजपमध्ये आलेली. नाराजीचा फटका बसला म्हणायचं? हो, 100%. एकंदरीत कसं कुठल्या मुद्द्यावर आता इलेक्शन? मुद्दा म्हणजे काय, ऊस दर चांगला दिलेला आहे रणजित भाईंनी, पांडुरंगचं मन ऊस दर चांगला आहे, त्यामुळं भाजपलाही रोपले गट चांगला आहे निवडून येण्यासाठी. वातावरण अतिशय चांगलं आहे. हो. परिचारकांची ताकद पण तेवढ्या प्रमाणात भेटते इथे? हो, 100%. कारण पहिला गटच मालकांचा आहे ना. मालकांचा आधी सुभाषराव माने सर आधी मालकाच्या गटाचे उमेदवार होते आणि ते निवडून आलेत पहिले. मालकाचं काम चांगलं आहे, रणजित भाईंना पण ऊस दर चांगला दिलेला आहे, लोकांचा ऊस नेलेला आहे, त्यामुळं त्यांना 100% फायदा होणार. रोपले गटात
भाजपचा उमेदवार चांगल्या मताधिक्याने निवडून येणार त्यात काय वाद नाही आबांचा पण पॅनल आहे कसं बघताय ह्या गोष्टीला? आहे की आवाज आपण पॅनल आहे पण शेवटी तुम्ही बघताय 35 रुपये दर जे आहे त्यांनी केला बरं, त्यांनी दिला नाही बरं. ते लोकांना सगळं माहिती आहे आणि बघतील लोक सगळं बरं. त्याच्यामुळे कोण खरं आहे कोण खोटं आहे हे जनताला चांगलं माहिती आहे आणि जनता चांगलं व्यवस्थित मतदान भाजपला करणार आहे बरं. म्हणजे ऊसदाराचा फटका आबांना आता जिल्हा परिषद मध्ये बसेल हो 100% बसणार बरं. बसणार किती प्रमाणात बसेल? आता काय उमेदवार त्यांचा निवडून येणार नाही तर त्यामुळे विशेष काय नाही बरं. उमेदवार भाजपचा निवडून येणार 100% ही परिस्थिती सगळीकडे राहील का फक्त सगळीकडे 8-0 होणार 8-0? हो 100%. नमस्कार सर, नमस्कार. काय नाव आपलं सर? संजय फाळके. बर, काय एकंदरीत रोपवे गटात कसं वातावरण आहे? रोपळेकडे आता एससीला आहे जागा, बर, त्यामुळे इथं काय लय टक्कर नाही जोरात. टक्कर नसली तरी पण ती पारड कुणाच जड वाटतंय? विठ्ठल कारखान्याचं विठ्ठल कारखान्याचं अं, आबा. आबा बर आमच्या गावात तर 60% मतदान पडतंय विठ्ठल पार्टीला, बर बर. त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही इथं. आता इकडे परिचारकाला कल्याणराव काय साथ मिळाली? त्याच्या माग माणसंच नाही तिनं बर. दोन माणसं आहे गावात, आजच्या 4-4. सभेला तर चांगली माणसं होती. काय आम्ही काय बैल नाही, बर त्याचा काय आमच्या गावात प्रभाव नाही लय जास्त. बर बर आमचं जिकडे कारखाना आहे तिकडे आम्ही मतदान करत असतो. बर. मग कोण काही ना तिकडे विरोधक कोण कसा ना मग तिकडं कुठे तर आबांची क्रेज कमी झाली आमदारकीनंतर असं बोललं जातंय, काय म्हणा? ती सरकार निधी दिला नाही, त्यांच्या हातात काय आहे ते. बर निवडून आलं खरं ते, बर बर पण सरकारनं ते विरोध पक्ष असल्यामुळे आमदार निधी नाही काय नाही, बर त्यामुळे काय चाललंच नाही ना. आता जरा थोडं सुरायला लागेल जरा मग बर बर बर. हे 4 वर्षात. आता अजित पवारकडे आता युती झाल्यामुळे त्यांच्या आता गटाची हम्म. काम एकंद- काम आता पुढे होणारच ना हे 4 वर्षात. आता राहिलेली कामं पुढील आहे. टप्प्यात होणार. आता काय काय कामं झाली आता आपल्या ह्याच्यात? आता आमच्या गावात 10 लाखाचं खडीकरण दिलंय. बर. दत्त मंदिराला 5 लाख दिले तर आबांनी दिली. आबंद दिलं होता. हा, ती आता आचरस लागल्यामुळं त्याची प्रमाण निघली होती, उदाहरण राहिलं होतं त्याचं. पाण्याचा रस्ता 23 लाखाचा दिला आता एक. बर त्यामुळे अशी कामं आमच्या गावाला दिलीत भरपूर. आमच्या गावावर प्रेम आहे आबाचं, त्यामुळे लोकांचं बी आहे ना आबाचं आमच्या गावावर जास्त प्रेम आहे. बर बर. एकंदरीत म्हणजे सकारात्मक वातावरण. सकारात्मक वातावरण आहे. कोण हम्म. कुठे गेलं काय गावाला फरक कोण आमच्या पडत नाही. बर जिकडे कारखाना तिकडे लोक असतील आमच्यातले. बर बर. म्हणजे विठ्ठल कारखाना हा मेन मेन पॉईंट आमच्या गावात आहे. ऊस बी काय लोकांचं गेलं तर व्यवस्थित गेलं तर सगळ्यांचं ऊस गेलेलं आहे. कोणाचं काय तक्रार राहिलं नाही काय नाही. आणि ते 3,500 आहे तर ती देऊ म्हणले आबा, ते काय नाही म्हणत नाही. पण त्याला दिवस किती झाले आता वर्ष झालं. सीझन होता आता. एक सीझन झाला ना आता, हम्म. तरी पण देऊ म्हणले. त्यांना अडचण आहे पुढची काय शासनाची, त्यामुळे ते रेंगाळले ते 500 रुपये द्यायचं. बर. ह्या वर्षी पण रणजित ह्यांच्यापेक्षा दर कमीच काढला आबांनी. आधीवर जाहीर आपण केला 3,001 रुपये, त्यांनी नंतर 3,025 केला. मग बर. फायनल शेवट आपलं विठ्ठल कारखान्याचं असतं ना, जर जास्त द्यायचा कमी द्यायचं बर, ते बर, त्यावर ठरतं ना दिवाळीला. बर. त्यामुळे कोण पुढे जाईल कोण मागे जाईल आता काय नसतं पहिल्या हप्त्याला, हम्म. नंतर शेवट फायनल असतं. बर. त्यामुळे कोणाचं काय एवढं नाही वातावरण म्हणजे गावात असं. आबालचा पॅनल. पॅनल 100% येणार. बर. हा, आमचं गाव तिकडं आहे, तिकडं जास्त मुद्दे पडते ते कारखान्याकडे आहे तिकडं. हम्म. पण व्यक्ती म्हणून नाही सर, गाव कारखान्याकडे आहे. जसं आमदारकीच्या वेळेस आमदार वेळेस बी तसं झालं, तसं आता ह्या वेळेस होऊ शकतं का? भारत नाण्यावेळेस तसंच झालं, त्यावेळेस तसंच झालं. जास्त गाव तिकडं असेल तिकडं कारखान्याकडे आहे तिकडं मत जास्त पडते ते. काय विठ्ठल परिवार एकत्र येईल? येईल की काय त्यांचं ज्याचं कोणाचं गेली ती आता गेली बरं, राहिली ती बरं. येणारच लोक. आता भावनिक जास्त होणार ना, आता कुठून बरं, गेले बरं. लोक भाजपकडे गेल्यावर. मग त्याचा फायदा होईल तोटा होईल? फायदा होणार 100% होणार ना. बरं. 100% फायदा गावाला होणार, पार्टीला होणार. दामो जाधव. बर. हा. काय तुमच्या रोपवे गटात कसं आहे वातावरण? बालके, अभिजित पाटील का परिचारक? परिचारक येईल अशा बारीनं वाटतंय आम्हाला. बर. हा त्या बारीने वाटतंय. हा. गेल्या बारीने कसं झालं? गेल्या बारीन ते आमदारकीला जरा थोडं त्या चिखल माड्यातलं माणसांमुळं बर. हा तिकडल्या माणसामुळे आपल्यात बिघडलं. हा आपल्यात बिघडलं थोडं. बर, बर. हा. आता बिघडत आहे थोडं. आता कसं आहे वातावरण? आता वातावरण जरा परिचारक चांगलं आहे. बर. होय. आज कल्याणराव पण तुमच्या पक्षात आले. आलं कल्याणराव आला ती ही आला मग दादाचा पोरगा आला. हो. हा. पाटील. पाटील बी आला ते आला पण रणजित भैया बी आला की. रणजित भैया झाला त्यांचा पण हा झाला. हा. मग काय त्याचा फायदा होईल? फायदा होईल आमच्या सारख्याला काहीतरी. बर होय हा. आमचा रणजित भाईन फायदा चांगला केला उसाचा ही. बर बर. होय बिल 10 दिवसाला दिले. हा. रोख बिल सगळं. हे 10 दिवसाला किल्ले बर बर. समजा ऊस नेलं गाव नील झालंय उसाला आमचं. दर पण चांगलं दिलं. हा? दर पण चांगला दर दिला. चांगला दिलाय. बर बर. त्याचा फायदा आता जिल्हा परिषद पंचायत समितीला होईल. होय त्यांनी सांगितलं की आम्ही परिचारकला समजा मतदान करणार. बर बर. हा, ते. म्हणजे एकंदरीत परिचारकांचं थोडस. पहिलं तर आम्ही परिचारक साहेब पण आता काय जरा उसामुळे इकडं. बर बर. हा. कुठलं गाव? पांढरेवाडी. बर. कधीपासून येत आहे बाजारला?
आज पहिला 2 दिवस झालं. बर हा. काय भाव चालली मेथी? मेथी 10ला 1 आहे. बर हा. काय शेतकऱ्याला परवडते शेती? नाही परवडत नाही. बर मग काय मग करायचं काय तर काय. अगोदरच्या लोकांना परवडते आपल्याला काय परवडत नाही? आता काय हे कलियुग निघालंय. बर हा. महागाई वाढली. महागाई वाढली. बर काय झेडपी पंचायत चालू आहे रोपात कसे वातावरण आहे? आमच्या तर अभिजाबाज आहे. बर हा. आबा आहे हा. बाकी परिचारक वगैरे? यात आहे ती गाव लेवल नसते ती. बर बर हा. एखादी कुणाच पार्ट जड आहे? आता गाव लेवल अभिजाबाज आहे ती. अभिजिताबाद हा. कशामुळं? उसाला रेट दिलाय चांगला त्यामुळे भाव मिळायला लागले सगळ्या कारखान्याचं. बर हा. तिकडे रणजित ह्यांनी पण शिंदेनी पण दिलाय चांगला. दिलाय त्यांनी दिलाय म्हणजे आबा म्हणून मिळाला नंतर ना बर 28 पुढे चाललं शेतकरी संघटनेमुळे आबामुळं. बर बर बर. हा. शेतकरी संघटनेमुळे आबामुळं हा. आबानी ते पहिलं 3,500 रुपये दर देतो म्हणलं होते. ते 3,000 त्याने आगाव दिले 100 रुपये सगळ्यापेक्षा. बर हा. 100 आगाव दिले. आगाव दिले ते. तरी पण आबा येतले ह्यावेळेस. येते आबाची क्रेज चांगली आहे चांगले म्हणा. चांगले काम करतात का? करते काम करते बर आबा करते खासदार साहेब करते ते. बर हा. काय तुमची काय झाली काम तुमच्या ह्याच्यात? आमच्यात आता ही पांढरा रस्ता दिला आहे. बर मोहिते पाटील पाणी टाके दिले ते आहे. बर हा. मोहिते पाटील पाणी टाके दिले 2. हा. कॉन्क्रीट रस्ते दिले ते. बर हा. काय बाकीची राहिलेली कामं कोणाकडून होती? आता काय सरकार आता कोण वर द्या आबा आणतं कुठून निधी आमदार ते जायचं म्हणल्यावर. बर हा. नमस्कार सर. नमस्ते. कधीपासून बाजार येत आहे? जसा बाजार चालू झाला असं पांढरवड्यात. बर. कसं आहे वातावरण एकंदरीत रोपवे गटात जिल्हा परिषद पंचायत समितीचा बिगुल वाजले? ह्यावेळेस अभिजित पाटील. बर अभिजित पाटील सगळी जरी एकत्र झाली तरी अभिजित पाटलाच वार आहे. जरी गपचूप असलं सगळं तर अभिजित पाटीलच येणार. त्यांनी जे काय उमेदवार देईल ते महागाव. कारण आमच्या गावाला आता त्यांनी 1.5 कोटी रुपये आणून दिले ते ना म्हणजे कामं चालू केले त्यामुळं अभिजित पाटील. विरोधक किती जरी एकत्र आले तर काय किती जरी एकत्र आले तर काही फरक नाही. ती काय सारखी उड्या सांगते ते ना त्यामुळे विषयच नाही. आम्हाला ठाम माणूस पाहिजे ना त्यामुळं आता सारखी पार्ट्या बदलतात त्यामुळे आम्ही त्यांच्या मागे नाही. आम्ही अभिजित पाटील आमचा कारखाना नाही. भाजप एक नेता फोडतोय माणसं फोडतोय घेतोय त्याचा फायदा होईल वाटतोय? भाजपनं जरी नेता फोडलं तर नेत्या मागं माणसं नाही. ती नेता एकटाच जात असतो जनता जाग्याला थांबते. कारण विधानसभेला तुम्ही बघितलंय लोकसभेला बघितलंय की बाबा लोक नेता वेगळीकडे जनता वेगळीकडे त्यामुळे काय अडचण येणार नाही. जनता ठाम आहे त्यामुळे गुपचूप मतदान करणार. आणि आता खरं सांगायचं म्हणजे स्वतःच मत द्यायचं म्हणजे आता अवघडच झालंय. कारण का स्वतः मत द्यायचं आपलं मतदान करायचं म्हणजे आता काय राहिलंच नाही. कारण विहम मिसण्याचा प्रॉब्लेम वाटायला लागला आहे त्यामुळं मिसनीमुळं घोळ आहे. जरी आम्ही अभिजित पाटलाला सहकार्य केलं तर मला एकच विनंती आहे की बाबा मिसनीत बॅलेट पेपरवर मतदान व्हावं. मग खरी काय ती खरी काय ती पण घेत नाही सरकार भाजप वाले घेते त्यामुळं अडचण आहे. EVM शंका येते. 100% 200%. आणि त्यांना वाटत असेल तर त्यांनी बॅलेट पेपरवर मतदान करावं घेऊन दावावं आणि जिंकून दावावं. आबा पण त्याच मशीन निवडून आले EVM. आलेत ना आबा आलेत टक्केवारी घटली ना तशी लिहिलं नाही यायला लागत 30,000 आलं. त्यामुळं ह्यावेळेस आबा जी उमेदवार देईल त्यात आम्ही रोपवे गटात काय काम झाली? आता पहिला उमेदवार कोण आहे काय मला माहित नाही. पण आमच्या गावासाठी पहिल्या झेडपीच्या जिल्हा परिषद उमेदवारानं काहीही केलेलं नाही. एखादं काम दावून द्या छोटस 10,000चं काही सुद्धा केलं नाही. त्यामुळं यावेळेस कायापालट गपचूप कार्यक्रम. कारण वर्ण अजितदादा आणि शरद पवारांची एकी झालेली आहे. इथं खाली घड्याळावर सोलापूर जिल्हा लढणार आहे त्यामुळे आम्ही अजितदादा वरच्या युतीचा खाल्ल्या ग्राउंड लेवलला फायदा होईल. फायदा होणार. अजितदादा आणि शरद पवार एकी झाली त्यामुळे आम्ही ग्राउंड लेवलला फायदा करून घेऊ. कुठं तर ती आमदारकीला जी आबाची क्रेज होती ती कमी झाली असं बोललं जातं. ही नाही क्रेज ही तो तुमच्या मायासारख्याने क्रेज कमी केली. कारण आबा ठाम आहेत आणि आबाची कामं गुपचूप चालू होती. अशी काही उघड नसल्यामुळे वाटतं की माणसाला बाबा आबाची क्रेज कमी झाली. कुणी कितीही भाजपमध्ये जाऊ द्या काय फरक पडत नाही. पश्चिम महाराष्ट्र हा शरद पवार साहेबाचा महाराष्ट्र आहे त्यामुळे कुणी काय जर केलं आता तुम्ही 9 आमदार आले तर त्यातलं 4 आमदार तर सोलापूर जिल्ह्यातलं जायचं शरद पवार साहेब. त्यामुळे किती जर भाजपनं नेतं वळलं जनता जाग्यालाच आहे. त्यामुळं अभिजित 3,500चा हप्ता द्यायचा होता आबाने दिला नाही काय बघ
होय द्यायचा होता ना. कारखाना पहिलाच त्यांनी काय भंगारमध्ये काढला, 2 वर्ष बंद ठेवला, बरोबर. आबाने पहिले 400 कोटी का 40 कोटी रुपये लोकांचं देणं देऊन कारखाना चालू केला. मग त्याच्यावर पहिलं देणं जास्त असल्यामुळं जरी म्हणलं असलं तर आता सगळ्यांपेक्षा 100 गेल्या वर्षी 100 ज्यादा आहे. ह्यावेळेस सुद्धा आता 25 रुपये 25 रुपयाचा फरक आहे फक्त, नाही तर गेल्या वर्षी 100 रुपयानं ज्यादा आहे ना. मग एवढा तोट्यात असताना कारखाना चालू करायला, महत्वाचा कारखाना चालू होणं आम्हाला गरजेचं होतं. बबन दादा 10व्या दिवशी देऊ द्या, आमचं महिन्याला देऊ द्या. आमचा ऊस गेला ना, बेलाला काय अडचण येणार नाही. ऊस गेला ना महिन्याला बिल देऊ. पण आबा म्हणजे एकंदरीत रोपे गटात तुम्हाला म्हणजे आबांची सरसंघ आबांची नमस्कार सर. नमस्कार. काय आपलं नाव? तुकाराम किसन सावंत. बरं, काय एकंदरीत कसं आहे वातावरण? वातावरण पैशावर फिरलं तरच सोलापूर इथलं म्हणजे आपल्या गटाचं बरं भाजपवाले पैसा भरपूर आहे. बरं पैसा वाटला तरच ती निवडी येते, नाहीतर मग अभिजित पाटील. अभिजित पाटील वाटतंय का तेवढ्या प्रमाणात पहिली या सगळ्या गोष्टी होतील? पैशावर आहे सगळं आहे. ईव्हीएम म्हणत पैसा, बरं. कामाचं काय खरं नाही. काय ऊस पट्टा इकडं आहे, ऊसाचा दर आहे, कारखाना आहे, ते सगळ्या गोष्टी धरून कुणाला मतदान होईल असं वाटतं? दोन्ही 50-50 दोघांचं तसंच हे आहे. ते बी जरा थोडं स्वतःसाठी आबदणार, कारण ह्याच्यावर कंबळाकडे गेल्यामुळं त्यात वशाचे बी भाजपवर लोक नाराज आहेत. तसं काय सांगू शकत नाही. का 50-50%. कल्याणराव काय आज भाजपमध्ये आले? त्यामुळेच म्हणतोय ना आम्ही, पैशावर सगळं आहे. साहेब 8 दिवसाला पार्टी बदलते, त्यामुळं कल्याणराव काय वर्चस्व पांढरवडे तर नाही सध्या, हाय ती तशी थोडीफार पण नाही. त्यामुळे त्यांनी कितीही पार्ट्या बदल याचा फायदा होणार नाही. काही सुद्धा फायदा होत नाही. गुपित मतदान होत असतंय. अभिजित पाटलाला वरनं प्रेशर कारखाना चालवायचा, त्यामुळे शांततेत कार्यक्रम आबा करतात. कार्यक्रम होणार, 100% होणार. जाऊन लोकांनी अभिजित पाटील निवडून दिलं. मोकळी झाली. पांडुरंगला बबनदादाला एवढी माणसं ही असताना तरी अभिजित पाटील निवडून दिले. मग काय गाव असंच देणार आहे. मग म्हणणार भाजप पण देणार ह्याला घड्याळ. किती वर्षापासून व्यापार करताय? व्यापार 1-2 वर्ष झालं चालू केलाय. बर हा, काय परवडतंय का? काय राहतं तर रोजी रोटी राहते म्हणायचं आपलं. बर. 100 कधी 500 राहते, बर, कधी बर. 100, कधी मुदला बी सुटतंय. किती बाजार होतात महिन्यात? आठवड्यात कमीत कमी 5 बाजार करतोय. पांडवाडीच्या दर बाजारात असतात. प्रत्येक बाजार असतो पांढरवाडी. बर बर बर. कसं आहे एकंदरीत आपलं रोपयातलं वातावरण या ठिकाणी? आता जिल्हा परिषद पंचायत समिती लागलेला आहे. निवडणूक आबा तर आहे, लागले. परिचारक आहे. आता झालंय कसं माहित आहे, भाजपमध्ये भरपूर प्रवेश झालेत, हा हा पण आपला भाग जो येतोय बर ते पूर्ण ऊसाचा येतोय, बर बर पूर्ण ऊस. आणि कारखाना म्हणलं तर इकडे बबन दादाचा आहे, प्रशांत मालकाचा आहे. बर. त्यामुळे कसं ऊसाची रेस आहे बर बर आणि शेवटी दर निघण्यावर आहे. ज्याचा दर जास्त आहे त्याला ऊस जातोय. पण झालंय कसं, ते सभासद जे आहेत ते जागेवर आहे, ते कुठे जात नाहीत. बरोबर. आता झालंय कसं, बबन दादानं जरी त्यांचा माडा मतदारसंघ असला, आमचा पण माडा येतो, पण आम्ही पंचायत समितीला पंढरपूरमध्ये येतोय. पण झालंय कसं, इकडं रणजित शिंदे पण भाजपमध्ये आहे आणि प्रशांत मालक तर आहेतच भाजपमध्ये गेलेले. त्यामुळे झालंय कसं, बबन दादाने ह्या गटातील ऊस भरपूर प्रमाणात नेलेला आहे. बरोबर त्यामुळे शेतकरी काय म्हणतात, आमचा ऊस गेलाय. खुश आहे. खुश आहेत शेतकरी. तसंच आबानं कारखाना चालू करून किती 2 वर्ष झालेत. त्यामुळे ते कसं मोजकेच आहेत. अजून पोहोचलो. आबा म्हणजे कसं, विधानसभेला जशी लाट होती त्यांची, तशी आता पंचायत समितीला नाही. पंचायत समिती जिल्हा परिषद वेगळं राहते, ते कसं पूर्ण शेतकरी वर्ग मतदान करणार असतो. बरोबर हा हा त्यामुळं आबाची लाट मला वाटते जरा चालणार नाही. बरोबर. जी विधानसभेला जी वारं होतं ती वारं आता ते वारं राहणार नाही, राहणार. कारण पूर्ण शेतकरी वर्ग असल्यामुळं हम्म. ते वारं राहणार नाही. त्यात आबांनी असं स्टेटमेंट होते की 3,500 पण आबांचं लोक नाराज असतात. दराचं तर काय ते आहेच की, शेवटी आश्वासनच आहे ते. हम्म. आणि शेवटी कसं होणार आहे, इलेक्शन टायमाला सगळा याच्यावर आहे. हा पण लोक भाजपला स्वीकारतील का? स्वीकारणार ना, बरं, शेतकरी वर्ग आहे सगळा, त्यामुळे स्वीकारणार. बरं. विधानसभा वेगळी राहते, पण पंचायत समितीला आणि जिल्हा परिषदेला वेगळं राहणार वातावरण. आता भाजपमध्ये कल्याणराव काळे असतील, गणेश पाटील असतील, यांचा प्रवेश झाला तर रणजित सिंग यांचा प्रवेश भाजपमध्ये झाला तर मग काय? सांगतोय काय मी तुम्हाला, जरी ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले असले तरी जे मतदार आहे त्यांच्या मागे जाणार आहे. आता आम्ही सभासद आहे पांडुरंगचा, आमचा ऊस जातोय, आम्ही त्या माणसाला सोडणार नाही ना. बरोबर बरोबर आहे, आम्ही त्या माणसाच्या पाठीमागे जातोय. आमचं कमीत कमी माझी 3री पिढी असेल, बरं म्हणजे प्रशांत मालकाच्या, म्हणजे ज्यावेळेस सुधाकर पंत होते त्यावेळेस आमचे आजोबा, आमचे वडील म्हणजे त्या पार्टी आहेत. बरं आम्ही पार्टी सोडलेली नाही. त्यामुळे त्यांचा जो वर्ग आहे
गाव मतदार जो आहे तो कुठं जात नाही, तो जागेवर जाणार. पंचायत समिती असू दे, जिल्हा परिषद असू दे. विधानसभेला लोकसभेला वेगळं असतं. बरोबर. त्यामुळं जिल्हा परिषद पंचायत समितीला काही फरक पडणार नाही. भाजप राहणार. प्रशांत मालक असल्यामुळे भाजप एक का भाजप आबा का नको? आपण काय केलंय? 3500 म्हणला काय दिलं नाही. त्यामुळे बीजेपी प्रशांत परिचारकासाठी काय असेल भाजपसाठी फायदा आहे. भाजपसाठी एक आज कल्याणराव काळे भाजपमध्ये आले. ही समधी एकत्र आल्यामुळे अतिशय चांगलं वातावरण. गणेश दादा आलेत. फायदा होईल. 100% फायदा. कार्यकर्ते नेत्यासोबत जातील. 100%. नमस्कार काका. नमस्कार. आज कल्याणराव काळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. कसं बघता या सगळ्या गोष्टीकडे? चांगलं झालं. कसं आहे, सरकारच गोर आहे ना भाजपचं. बरं. त्यामुळे कारखान्याची कामं, आर्थिक अडीअडचणी जी सगळ्या आहेत त्या चेअरमनच्या हातनं व्हावं अशी बी आमची बी अपेक्षा बरं. आहे. त्यामुळे कामं तर होतील. काय रुपये गटात काय कितपत फरक पडेल? चांगलाच फरक पडणार की आता. काळे चेअरमन साहेब, समाधान दादा, गणेश दादा, परिचारक मालक ही एकत्र झाल्यामुळं चांगला प्रतिसाद भेटणार आणि 8च्या 8 जागा निवडून येणार. बरं. पंचायत समितीच्या 16च्या 16 येणार. बरं. होय. परिचारकाचं ह्यांचं चांगलं व्यवस्थित जमेल. जुळणार की. त्याला काय वाहती गंगा आहे, आता सरकारवर आहे त्याच्यामुळे ती जुळणारच. गणेश पाटील पण आले तिथे. हो, गणेश दादा सुद्धा आहेत. त्यामुळं सगळं भक्कम झालं ना आता. किती प्रमाणात पार्टी ताकद वाढेल? चांगली वाढणार. आता जवळजवळ पहिली जी आहे ते बराबरीबर काठ्याची कुस्ती होती. आता जरा चेअरमन साहेब, गणेश दादा आणि परिचारक मालक एकत्र झाल्यामुळं एक नंबर ताकद ज्यादा वाढणार. आबा पण विद्यमान आमदार आहेत. अयो, आमदार असले तर कामं बी झाली पाहिजे ना. आमदार साहेबांकडून काम तर झाली पाहिजे ती. तसं आहे, सरकार असल्यामुळं त्यांना इकडे जाणं बी चेअरमन साहेबाला बी आमच्या जाणं गरजेचंच होतं. उलट चांगला प्रतिसाद आता मिळणार. आबाला जे आमदारकीला जी क्रेज होती ते आता थोडस आहे तसं वातावरण. आता कसं आहे, जरा बदल होणार की. आता आम्ही जे आहेत काय आता हे ज्या कधी मिळून ते असल्यावर जरा ताकद वाढली असते आबाची. पण आता नाही. आता काय परिचारक कारण आहे हे विठ्ठल परिवार फुटण्याचं? विठ्ठल परिवार आता कसं आहे, आता प्रत्येक तालुक्याने जे त्याला प्रत्येक जणाला वाटतंच की आपला आपला गट चाबीत राहावा म्हणून. आणि ह्यात कसं आहे, जरा कुरवाड्या जरा आबाचं आणि चेअरमन साहेबाचे काय ह्यात जुळलं नाही. म्हणजे आता ही कसं आहे, काय आता मागं नगरपालिकेला जी काही झालेल्या गोष्टी आहेत ती जे त्या मनात काहीतरी राग असणारच. त्याच्यामुळे ही वेळ आलेली आहे. त्याच्यावर जे औषध कल्याणराव काळेंनी शोधलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. शोधलेला असेल नाही तर अगोदर काय ठरलेलं बी असेल. ठरलेलं असेल. आता आमचं नेते तिकडे आहेत म्हटल्यानंतर आम्ही सुद्धा एक दिलानं काम करणार आम्ही. एकंदरीत काय रुपये गटाचं काय होईल मग? येणार की. आता पंचायत समिती बी आणि जिल्हा परिषद बी 100% लागणार. हो. काय नाव आपलं? सज्जन रंगनाथ भोसले. बर. काय रुपये गटात एकंदरीत वातावरण आहे? काय आता रोपळे गटात जिल्हा परिषदची 80ची जागा आहे. बर. आणि बाकीची पंचायत समितीची बी इथं ओपन महिला आहे. बर. पण काय अडचण नाही. आता भाजपची हवा सगळीकडे चालली आहे. बर. भाजपनं काय आतापर्यंत भरपूर दिलंय. बर. काय PM किसान योजना आहे, लाडक्या बहिणीची योजना आहे, केंद्र शासन देतंय, राज्य शासन देतंय. मग आता आणखीन काय पाहिजे? काल दुष्काळ निधी ऍक्च्युली खरोखर सगळ्याला काल दुष्काळ निधीला आता नांगरटेल हे सुद्धा पैसे आलेत. ह्याच्या पुढचं काय द्यायला पाहिजे? दुसरी काय अडचणच नाही. रोज नव्यानं पक्ष प्रवेश होते. काय कितपत फायदा होईल? नाही थोडे नव्याने जरी प्रवेश झाले तर वातावरण बघून शेवटी चाललेलं सगळं आहे. बर. आता जी अपडेट मध्ये आहेत त्यांना वाटते प्रवेश करावा, पण त्यांनी त्या पक्ष तिकड्यावर लढल्यामुळे त्यांना प्रवेश करता येत नाही. जे अपक्ष लढले आहेत त्यांना प्रवेश करता येतोय. पण कुठं तर काय होतंय, नवीन कार्यकर्ता आल्यानंतर जुना निष्ठावून कार्यकर्त्याला कुठे त्याच्या स्वाभिमानाला धक्का लागतो. नाही थोडंफार ते होत असेल, जास्त काय नाही तसं होत. शेवटी प्रवाह जसा चालू आहे किंवा ज्या पद्धतीनं लोकांना पैसे मिळतात किंवा काल जी निधी मिळाला काल आज नांगरडी सहित पैसे लोकांना मिळेल. आणि दुसरी गोष्ट काय भाजपशी दुसरा पर्याय बी नाही. बरं एवढे ह्याच्यापेक्षा दुसरं काय? लाडकी बहीण खात्यावर पैसे देत, सगळ्या बहिणी खुश आहेत, भाव खुश आहेत. ह्याच्या पुढचं आहेच काय? दुसरं काय अडचणच नाही. बाकीच्या गोष्टी घेतल्या तर सगळं अडचणीचं काहीच वाटत नाही. विद्यमान आमदार अभिजित पाटील आहेत, त्यांचाही स्वतंत्र पॅनल आहे. कसं बघता या सगळ्याकडे? आता त्याच्यावर मी एवढ्या छोट्या कार्यकर्त्यांना बोलण्यापेक्षा
आमचे वरिष्ठ नेते बोलतील आणि ती काय सगळ्यालाच माहिती आहे 35 रुपये मिळलेलं ते मग अडचण नाही. अडचण नाहीच, मिळलेलं आहे. बाकीच काय बोलण्यात जास्त काय नाही, किंवा आपण एवढ्या छोट्या तोंडी मोठा घास घेणं काही बरोबर नाही. एकंदरीत ह्या सगळ्या गोष्टीचा भाजपला फायदा होईल. 1000% फायदा होणार. पंढरपूर तालुक्यात 8 जिल्हा परिषद, 16 पंचायत समिती जागा संपूर्ण भाजपमय होणार, त्यात काही शंका घ्यायचं कारण कसलंही नाही. कॅरम फुटावा तसा विठ्ठल परिवार फुटलेला आहे. कसं नाही, बघताय? मी पहिला विठ्ठल परिवारातलाच माणूस आहे. मी आज बी विठ्ठल परिवार जरी पण ही आ- परिस्थिती का ओढवली अशी? नाही, प्रत्येकाला ज्याचं त्याचं चाललेलं आहे. ज्याला त्याला काय वाटायला लागलंय की बाबा मला पाहिजे मला पाहिजे, ह्या थोड्या गोष्टी चाललेल्या आहे. पण तरी पण आपण शेतकऱ्याने एकंदरीत काय बघितलं पाहिजे, ओसाला दर कोण वेळेला देतंय, पैसे 10व्या दिवशी कोण देतंय, आणि आपल्या शेतकऱ्याचं कामच काय असतंय, काय खासदाराकडे काम नाही, काय आमदारकडे काम नाही, काम फक्त आमचा ऊस जाणे आणि पैसे मिळणे. तसं आम्हाला इथं काय होतंय की आम्ही आता बबन दादा रणजित भाईकडे काम करतोय. आम्ही रणजित भाईकडे काम करत असताना आम्हाला 10व्या दिवशी पेमेंट आहे. ज्या माणसाचा 30 तारखेला ऊस गेलाय त्याला 6 तारखेला पैसे मिळेल 6व्या 7व्या दिवशी. ह्याच्या पुढचं शेतकऱ्याला लागतच काय असतंय, ह्याशिवाय दुसरं काय पाहिजे. आज कल्याणराव काळेंचा पक्षप्रवेश झालेला आहे. किती ताकद वाढेल वाटतं? नाही, त्यांची ताकद आहेच ना, प्रत्येक ठिकाणी काहीच नाही म्हणलं त्यांची जी ताकद आहे त्यांचा बी फायदा पक्षाला भरपूर होणार आहे, काय अडचण नाही तशी. काय एकंदरीत जेडपी पंचायत इलेक्शन लागले, कसं आहे वातावरण? चांगलं आहे वातावरण सध्या तर. बर. होय, कुठले उमेदवार आहेत सध्या? सध्या परिचारकचा आहे बर. आणि परत कोणाचं पार्ट जड आहे? बालके परिचारक? परिचार सध्या तर दिसतंय बघा ह्या भागात. बर. होय, आबानी काय काम? आबाजी बी काम माहिती घे. बर. हम्म. आबा तर लागेल का नाही भाऊ? काय सांगता येत नाही. सध्या गणेश पाटील भाजपमध्ये गेले. जाऊ, चांगलं झालं की. बापूंचं बी पहिल्यापासून काम चांगलं आहे. बर. शरद पवार साहेबांपाशी बरेच दिवस त्यांनी काम केलंय. बर. हा, मालकी ते बापूंची चांगली आहे, बर. काम व्यवस्थित आहे ती त्यांची. काय करतम गटात कोणाचं म्हणजे पार्ट जड असं काय? रोपळे गट आहे आमचं. हा, रोपवे गटात मालकाचं जास्त आहे आता सध्या. सध्या मालकांचं. होय, रणजित भाई यांचं आणि त्यांचं. बर. हम्म, आता रणजित भाई आणि मालक आणि हे सगळे मिळून जरा भाजपमध्ये इन्कमिंग चालू झाले. भरपूर झाली आहे त्यांनी, इन्कम भरपूर केली आहे. बर. होय, आणि दराला बी व्यवस्थित चांगला आहे. आपल्या संघटनेनं काम केलं व्यवस्थित, होय, शेतकरी होय. संघटनेनं बर. दर बी चांगला व्यवस्थित केला या. 3150 रुपये आपल्या दाहिनी केलाय रणजित भाई यानं. बर. काय जिल्हा परिषद पंचायत समितीचं वार व्हायला लागले, कसं आहे वातावरण? चांगला आहे. बर. कोणाच्या पार्टीचं वातावरण आहे सध्या? कमळाच्या. कमळाचं? हा. अभिजित आबा पण पॅनल आहे त्यांचा, काम करतेत, ऊस दर देतेत. कुठं दर देते? बर. कुठं आता 35 दिला का त्यांनी? हम्म. कणिक वाढ बोलून माणसं फसवायचं काढलंय. अजून कळत, जर नांदल्याशिवाय कळत नाही ना. बर. काय किती कामं झाली पहिली जिल्हा परिषद मार्फत? कुणाकडं? पहिली जुनी. आता काय कामं राहिलीत बाकी? बाकी मोप काम आहे, रस्त्याची काम आहे ती शिंदेने काय कामं केलीत काय? भरपूर केली शिंदेने. पण ती काय गैरमार्गाने गेली ती काय काय त्यात. बर. हं. आज कल्याणराव काळेचा पक्ष प्रवेश झालाय भाजपमध्ये, कसं बघताय याच्याकडे? चांगला आहे. कार्यकर्ते येतील हो, असं म्हणतात की आठवड्याला कल्याणराव काळे पक्ष बदलतात. म्हणतच असते ती, म्हणायला काय. बर. हं. जुने जे कार्यकर्ते आहेत, निष्ठावान कार्यकर्ते, त्यांच्यावर अन्याय होतो वाटतंय? कोणाच्या? कल्याणरावच्या का? ज्या पक्षात प्रवेश दिलाय त्यांच्या? नाही, कशात अन्याय ही चालतच असते. 4 दिवस इकडलं, 4 दिवस तिकडलं. बर. हं. काय? नमस्कार. नमस्ते. नमस्कार. काय नाव आपलं? विष्णू ब्रह्मादेव फाटे. काय एकंदरीत जेडपी पंचायत इलेक्शन लागले? आम्ही कल्याणराव काळे गटाचे माणसं आहे. बर. त्यामुळे चेअरमनजी साहेब आज भाजपमध्ये प्रवेश केला, त्यामुळे भाजपला मतदान करणार आहे. काय मान्य आहे का तुम्हाला साहेबांचा प्रवेश? मान्य आहे की, काय अडचण नाही. कितवा प्रवेश आहे? काय पक्ष ह्याच्या प्रवेश जमतच नाही, सत्तेकडे मागे जायला बर. लागतं. सत्तेसाठी थोडस हालचाली करावं काय लागतं. लागतं ते. सगळ्या तुमच्या कार्यकर्त्याला मान्य होईल का हे? मान्य होणार आहे 100%. बर. काय समाधान दादा येतील? 100% येणार. बर. येणार. काय किती म्हणजे कार्यकर्ता किती आहे तुमचा? आमच्या आहे की 20% आहे की पांढरवाडीच. बर. एकूण मग काय आबांचं कसं वातावरण होईल? आम्हालाही जरा काळेकर फुटल्यामुळे जरा थोडा फरक पडणार की. बर. हम्म. मग विठ्ठल परिवार एकत्र येईल का भविष्यात? पुढचं काय सांगता येते आता. बर.
तर काय सांगते आता चालूला कसं होईल मग? कमळ जास्त होणार गावात, कमळ कमळ जास्त होणार. परिचारकांची ताकद वाढेल का कल्याणराव काळेमुळे? आता हे कसं थोडं थोडं सगळ्याच ना गट, त्यामुळे कोणाची ताकद वाढली काय तसं सांगता येत नाही ना. बर पण लेट बसणार थोडंफार बर. कमळाला. हा काय अभिजित पाटलांनी पण पॅनल उभा केला. ते करू पण दे ना, काय विरोधक काय करणारच ना. कसं बघताय म्हणजे एकंदरीत तुळेबळ सांग होणार ना, लढत होऊ द्या की, लढत झाल्याशिवाय करणारच नाही ना. कुस्ती ही हरजितच असते ना, बरं. होतच असते ना, ते करायलाच पाहिजे ना. तुल्यबळ पण आम्ही सांगतो तुम्हाला, व्हाईट हॉर्स होणार तालुक्यात, बरं. भाजपच, ओनली वन भाजप, कमळ. आबांना जे विधानसभेला जे वाद होते फिरले आता वार, सगळं पक्क फिरले लोक. काय करणार एवढे कमी वेळात एवढे क्रेज कमी होणं कशासाठी साजरं करू? त्यांना जी विचारा ना, काय चालू म्हणजे तुम्ही बोलता काय, करताय काय, त्यांनाच माहित ना. आम्ही सांगून आम्ही बोललो राग येतो लय. जनता काय फिरली माघारी, ह्याला उत्तर आहे ना, जनतेला विचारत आहे. उद्या कळेल येईल ते इलेक्शन, जनता काय फिरली. एकंदरीत मग थोडस या ठिकाणी परिचारकांना पॉझिटिव्ह वातावरण आहे. एक नंबर तालुक्यात आता सध्याला एक नंबर मालकाचं अर्ध जड राहणार. वन मॅन शो प्रशांत मालक, रणजित भाई शिंदे प्रणव परिचारकची पण या ठिकाणी मागणी होती, पण नाही देऊ शकले नाही. कारण काल लोक प्रवेश केल्यामुळे आम्हाला मागे सारायची पाळी आली ना. प्रणव मालक प्रबळ दावेदार होतं बरं. आणि राहत बी होतो. पण इथं काय झालं की पक्ष वाढवण्यासाठी किंवा स्वतःचा पक्ष आपल्या तालुक्यात मजबूत करण्यासाठी, कमळ मजबूत करण्यासाठी माघार घ्यायला लागली. माघार घेतली म्हणून काही हे झालं नाही, उलट एक नंबर झाले. उलट उद्या पद मिळणारच आहे. पद कुठं जाते ती, घरात पद जायती आपल्या 40 वर्षाला पद जायती ना. पण सत्तेसाठी मागे घेणे कर्तव्य त्यांचं, त्यांनी घेतली माघारी. उलट अभिनंदन करतो आम्ही मालकाचं. बरोबर. वरिष्ठ लोकांचं ऐकणं हे काम आहे त्यांचं, त्याने ऐकलं. तरुण तारण हार जे आहे का तरुण ह्यांचा एक नंबर काम केलं उलट मालकाने. आमदारी वातावरण जे होतं की 3,500 दाखमाना देणं, एक नौका उमेदवार होता, अधिक तो शरद पवारांचे थोडं हे होतं, त्याच्यामुळे थोडं जरा त्याच्या ह्याच्यात लोक जरा बोलली. आता त्याला बोलत नाही, लोकांना कळलंय. पहिली परिस्थिती लोकांना बऱ्यापैकी समजले आता की बाबा हे होऊ शकत नाही आणि हे काही देऊ बी शकत नाही. हा फक्त लबाड माणूस आहे, की काही करू शकत नाही. 100% कमळ येणार मालकाच्या नेतृत्वात. 100% कमळाची गेल्या तर 7 आलत्या जिल्हा परिषद आणि 13 पंचांनी आलत्या मालक स्वतः असून सुद्धा. ह्यावेळेस तर आता बरीच लोक आले, त्यामुळे तो 100% विजय मालकाचाही 100% आहे. त्यात काही विषयच नाही. पक्ष प्रवेशाचा फायदा होईल 100% होणार. कारण थोडं पण कार्यकर्ता असते ना प्रत्येक 10, 5, 20, 100 त्याचा फायदा होणार पक्षाला ना. बरेच म्हणजे 100%च फायदा होणार पक्षाला, त्यात काही विषय नाही कमळाला. तर आपल्या इथे बऱ्यापैकी ऊस पट्टा आहे. ऊस पट्टावे आहे आणि विशेष म्हणजे असं आहे की रणजित आता बबनदादा कारखान्याचं आमच्याकडे बराच ऊस गेलाय. ते पेमेंट 11व्या दिवशी खात्यावर जमा होतं. तसंच पांडुरंगचं 16व्या दिवशी खात्यावर पैसे पेमेंट जमा होतंय. एकही रुपया आतापर्यंत थकीत नाही. त्यांचं पेमेंट क्लिअर आहे. तसं बाकीच्याचं अजून क्लिअर नाही. काय 12व्या महिन्यात पैसे राहिलेले आहेत. 100% ऊस बी आपलं बबनदादाला बी गेलाय आणि पांडुरंगला बी गेलाय. पण 16व्या दिवशी पांडुरंगचं बिल आहे आणि बबनदादाचं 10व्या दिवशी बिल आहे. आणि लोकांना जायला डायरेक्ट खात्यावर सकाळभरी मेसेज दिसतोय, त्याला अकाउंट पैसे आले तर जाऊन घेऊन येतोय पैसे. इतकं एक नंबर नियोजन आहे सध्या आता दोन्ही कारखान्यात. आणि का आता तुम्ही कुठनं बी करून त्याचा काही विषयच नाही. तुम्ही कुठनं बी कसा बी घेऊन जाऊ म्हणते, त्यात बी काय नाही. या सगळ्या गोष्टीचा फटका त्यांना निवडणुकीत बसेल. कोणाला म्हणजे ज्यांनी दराचं हे केलं. ते 100 त्या विरोध पार्टीला बसणार. आता ही 10व्या दिवशी बिल आहे म्हणजे लोकांना काय समाधान आहे का त्या गोष्टीचं. बरोबर. 2-2, 3-3 महिने 10व्या दिवशी पैसे येतं, 15व्या दिवशी पैसे येतं. बबनदादाला गेला तर 10व्या दिवशी येते, पांडुरंगाला तर 15 दिवशी बिल येते 16व्या दिवशी. कुठलं कामगाराचं पेमेंट तटलेलं नाही. सगळे खुश आहे कामगार लोक म्हणा, बाकीचे शेतकरी वर्गात आमच्या जवळ 50-60% ऊस बबनदाला गेलाय. 20-30% आणि 20-30% पांडुरंगाला गेलाय ऊस. राहिलेला तर ते जरा ह्याच्यातला राहिलेला ऊस आहे की चालू आहे त्यांचं. पण पेमेंट महत्वाचं लोकांना काय सध्या की टायमिंगला पेमेंट मिळणं. आणि त्याचं भविष्य तुम्हाला आता उत्तर ह्याच्यात कळणार आहे कुठं. आता इलेक्शन झाले तुम्हाला 100% उत्तर मिळणार ह्यांना, त्यात काही विषयच नाही. आणि 100% कमळी जिल्ह्यातच फुलणार आहे
आणि तालुक्यात तर 100%च 8 पंचायत समिती आणि 16 पंचायत समिती गण बी येणार आणि जिल्हा परिषद 8 जिल्हा परिषद पण येणार आणि 16 पंचायत समिती पण येणार. मालकांचे वर्चस्व ह्या गटात 100% राहणार. 100% प्रशांत मालकांनी नेतृत्व मान्य होणार आणि सगळी प्रशांत मालक सगळ्याला घेऊन आता काम करायला लागले ही सगळं. म्हणजे आता बाकी आले गणेशदादा म्हणा, कल्याणराव साहेब आहेत म्हणा, रणजितदादा, ही सगळी मिळून आता बालकांना सगळ्याला सामावून घेऊन हे केलं. त्यामुळे 100% विजय आहेच. विठ्ठल परिवार एकत्र येणं शक्य नाही, शक्य नाही. त्या विठ्ठल परिवार आता ही विठ्ठल परिवार इकडे आले ना. आता गणेशदादा म्हणा, कल्याणराव म्हणा, आपले साहेब आहेत ही युवराज दादा, विठ्ठल परिवार मेन माणसं इकडे आले ना. जुना विठ्ठल परिवारातले लोक इकडे आले त्यामुळे काही विशेष नाही ना येत. त्याचा फायदा 100% होणार आहे. विठ्ठल परिवार फुटले त्याचा फायदा भाजप 100% होणार. आधी पण होणार, पण आता तर बऱ्यापैकी होणार. विरोधक तुम्हाला अजून प्रचार यंत्रणा चालू झाल्यावर तुम्ही बघा परिस्थिती काय आहे विरोधकाची. तुम्हाला जाणवल तुमच्या ह्याच्यासुद्धा तुम्हाला जाणवल की बाबा आता तुम्हाला जाणवतंय थोडं. ते तुम्हाला कसं असतं ते बोलत असेल पण ती जाणवतंय तुम्हाला मुलाखतीत म्हणायत कळते.